आवडंबरीचं नृत्य करणारी बाई, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आवडंबरी करणार नाही, तमाशा. हे आवडंबरीचं नृत्य करणारी बाई, तिच्या पोटी जन्माला आलेली कन्या, विटेवरच्या मालकाच्या उजव्या हाताला तिची समाधी. तिच्या समाधीतून तर तिचं झाड उगलं. महाराज, भारतात एक बी असा वारकरी नाही की त्यानं तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. मग हिला एवढं मोठं स्थान प्राप्त झालं, ज्ञानोबरायांची कृपा. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची मनोनिया. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट म्हणून पंढरपुरातल्या मालकाला, मालकाच्या सानिध्यात उजव्या हाताला जागा, जगाच्या मालकिनीला डाव्या हाताला जागा. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, आणि कानोपात्रा उजव्या हाताला. कोणाची कृपा? ज्ञानोबरायांची. काय सांगू आता, संतांचे उपकार. किती उपकार आहेत, किती उपकार. जयपाल नावाचा राजा होता. या जयपाल नावाच्या राजाला बऱ्याच मुली झाल्या. आता पोरीच्या बाबतीत बरा काळ आला. मधले 35 वर्ष पोरीच्या विरोधातला काळ होता, पोराच्या बरोबरीचा काळ होता. तर त्या 35 वर्षात लय हरामखोरानं नालायकपणा केला. 35 पोरी पाहिल्या एक एकान. ही पसनच नाही, ही उंचच लय, ही मायापेक्षा बुट्टीच आहे, ही सावळीच दिसती, ही लयच गोरी आहे, उन्हात नेल्यावर लालच होती, हिला पटपट पाणीच देता येत नाही, तुला हाटेली ठवाची का नालायका. अशा नाना प्रकारचे नालायकपणा केले महाराज. एका मुलानं 20-25 पोरी पाहिल्या. मी डोळ्यान पाहिले नालायक पाहुण्याचे पोट्टे, डोळ्यान पाहिले, डोळ्यानं. काळ बदलला, आता काळ मुलीचा आला. आता पोरायचे बाप पोरीच्या बापाला म्हणते, बघा आमच्या बाब्याकडं, बघा ना आमच्या बाब्याकडं, बघा ना. तर पोरगी म्हणली, बाबा त्याचा बाब्या बुटा हरपून येतोय, मी नाही त्याच्यासोबत पाणी ग्रहण करणार. काळ आला पोरीचा, काळ आला, काळ. हो. आणि पोरायच्या बापायची नामुसकी काऊन व्हाली सांगू का? यायनं पोरीचे गर्भ पोटात मारलेत पोरायच्या बापायनं. त्याचं पाप बोकांडीवर बसलंय म्हणून आपल्या पोरायला आता सोयरिकी येईन. 32 वर्षाचे धुळे पाहिले मी त्यांना सांगितलं, कुंभमेळा आल्यावर सर्टिफिकेट मी तुम्हाला द्यायला लावतो, संन्याशाचं मी द्यायला लावतो. बरे लय मंदिरायला जाळे पडेत, एका मंदिरात तुम्हीच बसा कोटगे होत आता. हो, तुम्ही ना. काळ बदलत असतो महाराज. 69 वर्षापूर्वी ज्याला जास्त जमिनी होत्या का, त्यानं सकाळी 3-3 वाजता गडी बुटा सगळं तुडिले. काऊन बोलते तो माग इथं? सांगा ना एखाद्या. दटू नका बर का, कारण आपल्याकडे इतके देव असून बी सायलानी बाबाला बोकडे कापायलेत पोरायसाठी लोक. हो, त्या पोरायची माय शिवाय देईन तुम्हाला. दटू नका, फक्त बोलू नका म्हण. आणि सांगून बी जर ऐकत नसेल ते पोरग, तर त्याचा दोष नाही, ते त्याच्या बापाचा दोष आहे. विठाला विठाला खडगुळपणा करते ते त्याचा दोष नाही. माय बाप रिकामी जागा. हो, घरी गेल्यावर म्हणायचं ते इथं नसते. हो, काय ताकद, काय सांगू लागलो. पोरी 69 वर्षापूर्वी जमीनदाराने गडी तोडिले. पाट चांदणी निघायला बैल चारायला न्यावं लागत होते ना. मी पाहिला तो काळ. माझा काय जास्त काळ नाही, मी 83चा जन्म आहे माझा, पण मला कळतंय ते. गड्याला बुटा सगट, अरे उळारे दिसलत नाही, ते अंगावर आलो काय रे, मुद्दाम हे मालक. म्हणून मधला जो आत्ताचा काळ आहे का, गड्यान दूध काढ्याशिवाय मालकाला चहाच नाही. 3 म्हशी आलेल्या, म्हशीच्या कासा अशा फुल दुधानं भरलेल्या, वघारू इकडं बांधलेलं, दोरी सोडल्यामुळं वघाराला पेता येईनं, आणि ज्या वघारानं म्हशी विकत घेतल्या त्याला दूध काढता येईनं म्हणून काळा चहा प्यालाय. हो, आणि आता काम करणाऱ्यानं सुद्धा जास्त अतिरेक केला. अतिरेक केला. बाया कशा हुशार येतात. खुरपायला जर गेल्या ना, मालक जर मागच उभा असला ना,
तर ठेपा करता येत नाही त्या काय करतात माहितीये का, घे बर द्वारका खुरप, द्वारकेचं खुरप वचीनं घ्यायचं आणि वसन काढायचं. तर खुरप्याला किती वसन असतं, तिनं तिच्या हातानंच वर पिलं तर वसन निघत नाही का खुरप्याचं. पण वची द्वारकेचं खुरप घेणार अशी खेचणार, काय चिकट रान आलं ग. हो डिग टाकलाय रानात, डिग. हो केमिकल टाकलंय म्हणून चिकट झालंय रान. हो 4:30ला तर फेकलं कस्तुरीनं खुरप. मी म्हणलं कस्तुराबाई 3च वाजले ना. बाई कोण म्हणतंय. आणि मी म्हणलं पान आमच्या घडीत. लगेच कस्तुरीन मोबाईल काढ. अरे बापरे म्हणलं मोठा बाळ्याला इतकुसा. हो आणि खुरपिनारणीला भिताडावानी मोबाईल. पाऊस पडल्यावर तिनं असा धरला तर तिचं अंगत नाही भिजलं, इतका मोठा मोबाईल. काय काळ बदलला. पण लक्षात घ्या, शेतकऱ्यांना सांगतो अजून 5-7 वर्ष दम धरा. ज्याच्या नावानं 7-12 असेल, एका महात्म्याच्या फोटोजवळ सांगायलो, ज्याच्या नावानं 7-12 असेल तो 7-8 वर्षाच्या नंतर महाराष्ट्रातला भारतातला बादशाह असेल, बादशाह. काळ शेतकऱ्याचा येणार आहे. जराशी दम धरा, जराशी कळ सहन करा. थोडंसं मनान जात जाण रानात. काय होतंय, लय मोठ्या रानावाली बाई जर रानात गेली तर इचुडस देत का. हा 7-8 जाग्यावर शिल्का निघाल्यात म्हणून रोड जाम करायली पाहतो. हो सारा डांबर जाम करायली, डांबर. हो त्याच्यापेक्षा रानात जाय ना, बायाच्या मागे जर सकरचरा उचलला तर छट मोकळं होतं. हे आमक बसताना अग गगन, उठताना अग गग. हो चप्पल कडील काढून ठेवायची, काळ्या मातीत चल द्वारका. तुला कोणताच बिमारी होणार नाही, कोणतीच. घरी धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला बाई. खाऊ घालायला नसती वाटते नाही का. आणि मग यायन सकाळी 1-11 आणि 1-2-12 रस्ते जाम केले, गाड्या चलिता येणार. गाड्या कामं केली पाहिजे माणसाने. कामान माणूस मरत नाही आणि झोपीन काही वाचत नाही. झोपीन जर माणसं वाचले असते ना तर महाराज आजगराची संख्या जास्त झाली असती. आजगर एकदा खाल्ल्यावर 3-3 महिने जाळीच्या बाहेर निघत नाही. निद्रे आयुष्य वाढे, मग आजगर काम रे. माणसानं काम केलं पाहिजे. आयुष्यभर ह्या लोकांनी कामं केले. यानं काय काम केलं माहिती का, तुमच्या माझ्यासारख्या नालायकाचे खराब झालेले माथे दुरुस्त करायचं काम या सद्गुरू लोकांनी केलं, या अधिकारी महात्म्यांनी केलं, या संत लोकांनी केलं. म्हणून आपण माणसं म्हणून जगायलोत. महाराज ही संत प्रांतात जर जन्माला आली नसती ना तर आपण जनावरापेक्षा बेकार फिरू वागलो असतो, जनावरापेक्षा बेकार. विठाला विठाला. कोण्याच गोष्टीचा अतिरेक नाही झाला पाहिजे. हो मुली झाल्या 5-7, राजाने तंबी दिली. आता जर नाही मुलगा झाला आणि मुलगी जर झाली तर तुला त्या मुलीला पाण्यात टाकील, हातपाय बांधून तुम्हाला मोठ्या जलाशयात टाकील. काय करावं. पण नशीब बाईचं महाराज, तिला मुलगीच झाली. उपकार सांगतो संतांचे आणि मग बाबांचं एक चरित्र सांगतो पूर्ण. मुलगीच झाली पण बाई रडू लागली बाळंतीण झाल्यावर. तर बाळंतपण करणारी जी तिला दाई म्हणत होते ना उत्तरेश्वर, दाई सुईन हा संतांचा शब्द, वारकरी संत वाङ्मयातला शब्द. सुईनीची दाशी दाई संप्रदायातला शब्द आहे. आता शब्द आला नर्स, आता पुन्हा एक दुसरा शब्द आला सिस्टर. ते ढवळ्या कपड्यातली बिचारी. हो आमच्या इथल्या आमचा मित्र होता, आम्ही संघच शिकायला. हो अण्णा तात्याचा दाश्या आमच्या गावातला. हो त्याला माझ्या आधी त्याचं लग्न झालं आणि त्याला पोरग झालं दवाखान्यात. त्याच्या बायकोची डिलेवरी झाली, बाळंतपण झालं. आता मी 7वी शिकलो पण इंग्रजी मला आता लय प्रकारची आली ऐकून. हो प्रसूती, डिलेवरी, बाळंतपण हे आपले शब्द आहेत. आपलं बाळंतपण, प्रसूती आपले शब्द आहेत ना. डिलेवरी दुसऱ्याचा शब्द असू द्या, काय वाईट नाही त्याबद्दल, पण आपलं जोपासलं पाहिजे. तर मला फोन केला म्हणे, बाळू महाराज आव बोलतंय ते आता. पहिलं मला बाळाच म्हणत होतं. त्याला 60 एकर जमीन आणि मला 2.25 एकर होती. ते मला कसं चांगलं बोलन. पैशावाल्याला माणसं चांगलं बोलत आहेत, अजून बी पैशावाले आता नीट केलेत पैशावाले बारक्या लोकांनी. नाही तर पैशावाले लय तररलेले होते, पंक्तीनं मुद्या घालायचे आणि धोतर धरून पंक्तीत ए रावश्या ए दाश्या बकिडान कडीच
आता एका दाशाला एक पैशाला म्हणलं, ए दाश्या, म्हणलं तू वाढ ना, काय उभं राहिला महाळ्यावानी लाठाळ्या. आता कोणी विचारायला, काळ बदलला महाराज, आता नाहीत कोणी भेट कोणाला. वानरायच्या नादीत लागून आता पैशावाले विठाला विठाला. मला म्हणलं बाळू महाराज मला मुलगा झालाय, म्हणलं तू बघायला इथं. अरे म्हणलं आता काय बघायला, पाहुण्या राहुण्याला सांगावं कोणी आणीन त्याला दागदागिने, मी काय आणणार आहे, मीच उत्कृष्ट प्रकारचा भिकारी आहे, मी काय त्याला आणू. नाही म्हणे तू कीर्तनकार आहेस बाबा, तुला एकदा दाखवायचा. मी म्हणलं मला दाखिलं ते महाराज होईन. मी म्हणलं मला सांभाळीत का पाकिटात घालून इकित काय माहित, मला महाच मिळणं नाही. एवढं नका हसू उतरेश्वर बा, तितका नाहीच करणार बाजार. आणि ती येळ याच्या आधीच पांडुरंग पठ्ठ्याला घेऊन जाणार आहे. इतका पापी नाही गिरगावकर, एकच पाप केलं महाराज, फक्त पैसे घेतो. कवडीचं पाप नाही, ते बी लग्न नसतं केलं तर काय करायचे होते, माघन पुढं फुफुटा उडव. हो भांडणाची धन काय करायचे ते पैसे, लग्न केल्यामुळे पाकिट घेतो, नाहीत घेतलं नसतं. विठाला विठाला. मग आम्ही गेलो भेटायला, तर ती बाई, ती दाई बसलेली होती, बाळांपण करणारी टेबलावर आपली, कपडे गिपडे तिला ते पांढरे हे ते. मी म्हणलं बाई, बाई म्हणलं, तिला राग आला, मॅडम म्हणावं लागायले. आता मॅडम मला आता म्हणता येत होतं, पण तेव्हा येत नव्हतं ना मॅडम कसं काय, तिला माहित नव्हतं ना. मी म्हणलं बाई, ते आमच्या इथले अण्णा तात्याच्या दासू आहेत, त्याची बायको. त्या माणसाचं नाव नसतं म्हणे इथं, पेशंटचं नाव. बाळातीन बाई झाली, नवऱ्याचं नाव पुढं कसं लागन. मग मी सांगितलं सगुना नाव आहे तिचं. हो, ती सगुना अशीच होती, पाहती कवाडाकडं चलती भेताडाकडं. ह्यो पाहुण्या होता दाशा म्हणून त्याला कोणी देईन, मॅच एका पाहुण्याला सांगून त्याचं लग्न केलं. ती सगुनी दिली, तिला साडी नेसता येत नव्हती, लग्नात 3 बाया नेशील ती तिला, आणि लग्न लागल्यावर यानं सुतळी बांधून नेशीत होता तिला. हो, आता काय करीन आता. हो, ते जमलं बाराला, पुढं पुढं जमलं मेळ, मग पस्त जमत असतं ते. आणि मग तिला पोरग झालं, मी गेलो ते पाहिलं, चांगलं पोरग होतं मस्त. त्यानं माईला बापाला नव्हतं आणलं, सासून सासरात तिथं होते. हो, आणि खर्च बापाच्या रानातला कापूस शिकून केलता, आणि ते तिकडचे आणले होते. गळ्या भोवतालचे नाते लय आवडते काय कायला. हो ना, बायका इतक्या खुश होत्या. नुसतं एखाद्या बाईला म्हणा, जीजी तुमचे भाऊ इथं मस्साजोगच्या फाट्यावर भेटले होते, आणि त्याने आम्हाला पाहिल्या चहा पाजला, आणि 2-2 केळीचे डझन दिले. तिच्या भावाचं वर्णन केलं. आणि एकील म्हणा, काकू काय तुमच्या भावाच्या मळ्यातलं कुत्रं हे वाघाला मागं टाकीन. आता कुत्रे वाघाला मागं टाकीत असते तोय. काकून म्हणलं, काकू काय तुमच्या भावाच्या मळ्यातले कुत्रे वाघाला मागं टाकतील. बसा महाराज जेवून जा. नाही नग लवकर बसा, बोटळ्याचा भात करते. कुत्र्याला नवाजलं तर बाईनं बोटळ्याचा भात केला. हो, रोजदारी मागायला गेलो मी, पहिला काम करीत होतो ना रानात. मी म्हणलं, काकू कुठे गेलेत अण्णा. 3 दिवस होतो मी कोळप्यावर, रोजदारी न्यायला आलो. बस बस येते. मी बसल्या म्हणलो, काकू तुमचे भाऊ लयच पितेत हो. त्या दिवशी बस स्टँडला पडलेले होते, धोतर बाजूला गेलेलं, ते काय सगळं अंग भरलेलं, माशा तोंडाव कुत्रे चोन चाटायलेत. आणि काय तुमचा भाऊ त्यो. अण्णा घरी आल्या. मी म्हणलं रोजदारी खुनील. त्याला म्हण पुढच्या हप्त्याला देईन. ते म्हणलं रोजदारी रे, त्याला बाजाराचा मेला माझ्या भावाची चेष्टा करतोय. ऐकायलो नाही देऊ देईन. आणि तिचा भाऊ खराच पितोय ना, मी का खोटं थोडंच म्हणून लागलो. पण वर्णन केलं की कामच साधत बघा, लय काम साधत. त्या बाईला काय राग आला काय माहित. आलो वापस. म्हणलं बाई तुम्ही मला कस काय दटिलो. तसं नाही महाराज, आपण कोण आहात. म्हणलं मी बाळू महाराज गिरगावकर. बाई तुम्ही गिरगावकर महाराज आहेत का, आणि कीर्तनात तर वेगळेच दिसत आहेत. आणि म्हणलं आता का लुगडं नेसलंय का मी. नाही माय, पण कीर्तनात तुम्ही वेगळेच दिसत आहात. असो, आणि हे काय तुमचंच कीर्तन ऐकायले. पाया पडली, मला खरे 20 रुपये दिले पाया पडून, खरे खोटे नाही दिले. मी म्हणलं बाई फार दटिलं. ऐका ना महाराज, मला त्या बाईचं नाव घेतलं आणि त्या बाईच्या नवऱ्याचं नाव घेतलं की मला रे राग आला. काऊन. त्या बाईचं बाळांत पण झाल्यात मी मुदी हरपली, अंगठी हरपली अंगठी. मी म्हणलं थांब माय,
थांब. तेव्हा माझ्या हातात 5-6 होत्या. आता काय दुष्काळ पडल्यामुळे इकले नाही असं काही विषय नाही, पण आता म्हातारपणी नग वाटायला कशाला आहे का नाही, नको वाटायला बस झालं. आता घातले ना तरुणपणात, आता बी काय लय म्हातारा नाही, धोत्रामुळं दिसतो. मी मधात गेलो, मी म्हणलं दाशा पोरग दाखव बरं. बायकोन म्हणलं ए महाराज डबल आले बापा, दाखव त्याला. मी म्हणलं पोरग मला नको दाखवू, लहान लेकराच्या अशा मुठी वाळलेल्या असतात ना, मी म्हणलं त्याच्या मुठी उकल. मुठी उकलल्या, उजव्या मुठीत दाशाच्या पोराच्या उजव्या मुठीत सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाशा यानं झाल्या झाल्या जर डॉक्टरनीची अंगठी चोरली तर याला मुख्यमंत्री केल्यावर काय करीन रे हे, याला सरपंच केल्यावर गावच इकायचं हे सगळं. झाल्या झाल्याच अंगठी चोरली. अशी दाशा वगैरे असतात, काय करायचं आपल्याला. तर ती जी दाई होती का, ती दाई रडू लागली. जयपाल राजाची बायको होती. म्हणी बाई एक कोपरा ऐकला तर तालुक्यातल्या पोरीचे लग्न होते, तुम्ही काऊन रडायला. त्याची चिंताच नाही म्हणे. राजा ह्या पोरीला मला पाण्यात टाकणार आहे. ती म्हणली नाही मरू देत तुम्हाला. दाई बाळांपण करणारी दाई, उपकार बघा संतांचे. आणि ती दाई पळतच गेली, राजाला सांगितलं राजे साहेब पोरग झाल. ती पोरगी पोरग झालं म्हणल्यावर म्हणली काय झालं, काय नाही. राजाला सांगितलं पोरग. ती म्हणली राजाला पोरग सांगितलं पण हे कौरक आता राजा पाहिन ना. तर ती दाई लय हुशार होती. काही काय बायकाचा हुशारपणा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही. ती बाई म्हणली हे सगळं इचकून आता देवबापा टाकीत आहेत. मी देवबापाकडे जाते. देवबापाची रातच्या कडी वाजल्याबरोबर दार उघडं तर कपडे बाईच्या अंगावर, पण हातात बांगड्या नाहीत. दाईच्या हातात बांगड्या नसतात. दाईच्या हातात बांगड्या नसतात. आता लय दाया बांगड्या घालीनत, खेड्यापाड्यात तरी घालायला, शहरात बांगड्याच घालीनत. बाईन बांगड्या घातल्या पाहिजे. 2 तरी ह्या हातात 2, ह्या हातात 2. काय त्याला काही चुडसत नाहीत, काय गंडलं येत नाहीत हाताला, घातल्या पाहिजे बांगड्या. असंच कीर्तनात म्हणलं, एक मित्र म्हणला महाराज लय सांगायलो पण ती घालीच ना. मी म्हणलं मग मला घाल. तू हे ऐकन म्हणलं मला घाल. तू काय म्हणलं प्रयत्न कर म्हणलं घालायला लाव बांगड्या. आणि नाहीच तिनं घातल्या तर तू सक्रातीच्या दिवशी साडी नेसन तू घाल, म्हणजे तिच्या तोंडात चपराक बसलं ती घाली. असं केलं पाहिजे, म्हणजे घालीत असतात. तो त्या ब्राह्मणाने विचार केला, बाई म्हणावं तो बांगड्या नाहीत आणि माणूस म्हणावं तो साडी नेसलेली. ती ब्राह्मणाची बाई हुशार होती. ती म्हणली अहो तुम्हाला कळतंय का, ती दाई आहे, दाई आहे होय तिकडं. ती बाळणपण करून आलेली, लांब होय म्हणली तिकडं. ती म्हणली मी काय तुमच्या घरात येत नाही, पण राजाला झाली पोरगी आणि मी म्हणायले पोरग झालं. तर म्हणते बाप्पा म्हणले तू कशाला म्हणली पोरग झालं. ऐका ना म्हणे, नाही म्हणू तर ते 2 मरत होते. राजा त्या पोरीला आणि राणीला पाण्यात टाकणारे, पुण्य वाटून घ्या ना तुम्ही, काहीतरी सांगा. आता काय सांगू म्हणले, ऐका म्हणले आता काय होईन, पोरगी मरण, राणी मरण, आणि खोटं बोलल्यामुळं मी मरण. एक कुमारिका आणि 2 बायका मारल्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसल, जरा झाका काहीतरी. देवबाप्पा म्हणले आगाऊच काम झालं, उधाण वारं आमच्या अंगावर आलं. पण ते जुन्या काळातला ब्राह्मण होता. राजाने लगेच बोलल्याबरोबर पाठगीट बसायला उदबत्ती गीतबत्ती लावली, पंचांग काढ. काय राजे साहेब तुम्ही नशिबवान आहात बर का, सात्विक आणि सदाचारी तुम्हाला पुत्र झाला बर का. पण राजे साहेब एक अडचण आहे बर का. राजा म्हणला काय 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 नेमकी. काहीच नाही राजे साहेब, त्याचं लग्न होऊस तर तुम्हाला पाहता येत नाही. राजा म्हणला मरूस तर पाहत नाही, पण झालाय ना काय पाहायचं तरी. म्हणले मला पोरग झालं बस झालं. आणि मग देवबाप्पा आले आणि त्या राणीला सांगितलं ए आता याला माणसाचे कपडे घाली जाय. तेव्हापासून पोरी माणसाचे कपडे घालायला. हो तर आधी घालीत नव्हत्या, हे जयपाल राजापासून सुरू झालं बघा. त्या दाशीपासून यष्टीत म्या का पोरीला जे हरी घातला, ती म्हणली थुत्तरच फोडीन तू. अरे म्या म्हणलं काऊन रे दादा, तुला जे हरी घातला दादा, दादा आहे का मी मुलगी आहे. आणि मी म्हणलं जीनची पॅन्टन ते फॅशन आहे. तेव्हापासून मी मनान कोणाला जे हरी घाली ना. आता नको बाप्पा कशाला उगा अंगाव करता, ह्याचा अवघड काम झालंय सगळ्या गोष्टी. आणि मग कपडे घातले. महाराज इथपर्यंत ठीक आहे, पण वरंती भयस्थित कन्या स्वस्वरूपेण भयनायाम येन वरायाम सुजायति मांगल्यो
पाणिग्रहणो नस्ते ततेवचम् यतो मंगलम भय जायन्ते यतो लक्ष्मी भय सकल सुधा तारा बलयम चंद्र बला बले बला भय जायन्ते दोयम यति यति पुरो भयातिथि पिंड मुच्यते वरान्नयो गोत्रे भिन्नं यभिन्न भिन्नो कुलाति समस्वति जायते कन्या भयतति वरायन्ति लग्नि भयावव सकल स्थिते भिन्न कुळ असतात गोत्र भिन्न असतात गोत्र भिन्न असतात विभिन्न गोत्रास मूलमिलनो यो यद गोत्रास ततेवच आता लग्नाच्या वेळेला अडचण मग सोयरीक करायला ठरली कोण समजिलं राजान पोरग आणि पाहिली सोयरीक कोणासोबत मुलीसोबत आहे कोण मुलगी कपडे घातलेले मुलाचे आहे मुलगी त्याला कोण बघितली तिकडं मुलगी आणि दोन्ही पोरीचे लग्न लावले ते का भागवतातलं लग्न आहे का ते भागवतात उग लावायचं म्हणून लाईत असते हो दोन्ही पोरीला एकीला कृष्ण करायचं आणि एकीला रुक्मिणी करायचं आणि लावलं लग्न हो किंवा दोन्ही पोरायलाच रुक्मिणी आणि कृष्ण करायचं एक पोरगन एक पोरगी कृष्ण आणि रुक्मिणी केल्यावर तर लग्न खरंच हे कळायला पाहिजे कधी कधी आमचे भागवतकर अशी चूक करीत नाहीत एखादा द्या सोडून मग आता करायचं कसं ब्राह्मणाने विचार केला आता काहीच नाही करायचं तुम्ही तिघी आणि मी एक आपण जीव द्यायला जाऊ नाही तर तुमचं काय आता काय असो पण मायासारख्या माणसाला राजा गाढवावर बसून वरात काढीन ही दाई खोटं बोलली बायको मरणामुळं खोटं बोलली पोरगी तर अज्ञानच होती लहानशी पण तुम्हाला वक्त का शास्त्र पुराण वाचून खोटं बोलायला त्याच्यापेक्षा तोंडाला काळं लावून राजा गाढवावर बसीन जीव द्यायला बरं ती राणी म्हणली चला मी बी येते ती पोरगी म्हणली माझ्यामुळं तुम्हाला जीव द्यायची वेळ आली तर मग मी कशाला घरी थांबूच चला आणि ती दाई तर लय बाळांपण करू करू मथारी झालती ती म्हणली बाई चला हे पाप तू आला आपला आता शिक गेली पापाची चला आणि जीव द्यायला आले इकडं नगर जिल्ह्यात नेवाशाला तिथं प्रवरा नावाची नदी आणि त्या प्रवरा नावाची गंगा तुडुंब भरलेली 350 गंगा आहेत आपल्याकडे 349 भारतात येतात 2734 उपनद्या आहेत भारतात 2734 इतका भारत कुशल भारत आहे हो तिथं गेल्याच्या नंतर जाता जाता पाऊस येऊ लागला शितोडे येऊ लागले म्हणून विश्रांतीला एका मस्जिदीत ज्ञानोबराय थांबले होते अंगावर भगवी वस्त्र होती ब्राह्मण हुशार माणूस तो त्या माणसाने विचार केला आता जीव तर द्यायचा आहे शरीराचा त्याग करणं इतकं सोपं नाही हवा आत्महत्या करले इतकं पापच नाही औषध घेऊन मरणे इस्त्यात उडी टाकणे स्वतः फाशी घेणे रेले खाली उडी टाकणे पाण्यात उडी टाकणे स्वतः बरं याच्या इतकं पापच दुसरं कुठलं नाही कारण पाप पुण्य समान समी पापी जे कर्मभूमी मग आपण माणसाच्या जन्माला येतो पुण्य जास्त वाढतं स्वर्गाला आणि पाप जास्त वाढतं नरकाला या शरीराचा काऊन अन्याय याच्यावर अन्याय करायचा या जास्त येड्यावानी करीत आहेत खरी जाऊ नका सासून त्रास द्याला तर ती सासू तुम्हीच फुकणार आहेत काऊन तिच्यामुळे जीव घेता तुमचा तुम्ही नाही द्यायला पाहिजे जीव अद्याप नाही हो असो मग याने विचार केला आपण चुकीचं काम करतो पण जाता जाता एका महात्म्याच्या पाया पडाव कल्याणमस्तु दीर्घमायू भव आशीर्वाद ज्ञानोबरायचा आशीर्वाद दीर्घमायू म्हणजे आयुष्यवंत व्हा त्याने विचारले मरायचंय आता पाण्यात उडी टाकायची दगड पोटाला बांधलेलाच होता धोत्रानं गुंडाळलेला असा पाण्यात उडी टाकायची आता ना आयुष्यवंत व्हा दीर्घमायू असा कसा संन्यासी पण ते ज्ञानोबराय होते ती दाई पाया पडली आयुष्यवंत ती बाई पाया पडली अखंड सौभाग्यवती भो ती बाई म्हणजे बरं झालं माय या जन्मात आहेच मरायले पुढच्या जन्मात बी आहेच पण त्या मुलीला म्हणले बाळा तुझं कल्याण होईल पोरगी नाही गपचीप बसली पोरगी म्हणली महाराज मुलाचे कपडे जरी घातलेले असतील पण मी मुलगी ज्ञानोबराय म्हणले बाई तोंडातून शब्द गेलाय आता ते खोटा नाही होणार जी निमिष मात्रे देव पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुषोभा तात्काळ आणि त्या ब्राह्मणाने विचारला आता मरायचंय आणि तुम्ही दीर्घमायू नाही मरू देणार काळजी करू नका दृष्टांत संपला ज्ञानोबरायने मुलीच्या डोक्यावर हात ठेवून मुलगा म्हणून बाळा म्हणून हाक मारली जर ज्ञानोबरायनं मुलीचा मुलगा केला नसता तर 4 लोक जाग्यावर मेले असते हा भाग तर सोडून द्या
दुसरा भाग सांगतो तुम्हाला. एक प्रांतीय राजा होता जयपाल. ह्या राजाचं मनोगत मातीत गेलं असतं महाराज. त्याचं मनोगत गोड व्हावा आणि चौघांचा प्राण वाचावा. काय सांगू आता संतांचे उपकार, किती मोठी ताकद आहे. अहो नारदासारखे देवर्षी महात्मे, लाखो लाख शब्द चुकीचा आहे, अब्ज शब्द चुकीचा आहे. रामायणात वाल्यानं माणसं किती मारलेत अजून मला आकडा सापडा नाही. मला वाचायचा नाद आहे. घोडं तरी कधी कधी गोमाशी बसू देईन शेपटी खाली, पण गधड नाही बसू देत. तसं मी एक गधच आहे. मला लय नाद वाचायचा. काहीतरी पुरावा काढा वाटतोय किंवा वाल्याने माणसं मारले किती असतील आमचे कधी कधी सांगतेत. आता का बर का. आणि काय तो वाल्या नावाचा गुंड होता बर का. माणसं दिसली की तो माणसांना मारायचा बर का. किती माणसं मारले बर का. 7 रान खडे भरले बर का. आणि इतकी माणसं त्या वाल्याने मारली बर का. वाचून सांग जाय रे. माणसं मरते नाशानं. असं काही सांग जाऊ नको ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीसारखं. असं बोल जाऊ नको तू सुंबळ्या. वाचून सांग जाय. वह्या लिहून सांग जाऊ नको. वह्या लिहून उतरेश्वर बुवा कथा सांगायला बसल्यावर फजिती होत असती पंख्यामुळे. हा एक पंखा लय घातक असतो कधी कधी. मला घाम येऊ लागला म्हणून यायनं मानला पंखा. पण आता पुस्तक नाही पुढं म्हणून जमलं. नाही तर पुढे वही घेतलेली आणि मस्त भागवत चालू आहे बरं का बाळूचं. काय सांगायचं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिते. काय सुदाम देव नावाचे ब्राह्मण होते बरं का. आणि काय त्या सुदाम देवाची गरिबी होती बरं का. पण ते सुदाम देव मुष्टीभर पोहे घेऊन भेटी करता गेले बरं का. पण त्या सुदाम देवाचं गाव देवानी सोन्याचं केलं बरं का. असा तो सुदाम देवाचा भक्तीतला पुरुषार्थ होता बरं का. तितक्यात फॅन गरगर फिरत होता बरं का. आणि वहीवरचं बोट बाजूला केलं. फॅननं पुन्हा पान उलट झालं आणि लागली सुरू झालं. अजामिळ नावाचे ब्राह्मण बरं का. आणि काय अरे सुदामा सोडून दिले आणि अजामिळाकडे गेले. तुम्ही बीड बस स्टँड सोडून दिलं डायरेक्ट नगरलाच एसटी उभी राहिली. असं करी जाऊ नको रे. वाचन सांग जाय रे. विढोबार काय नारदाचा पुरुषार्थ. काय गरज होती नारदाला. काय त्याला का पट्टी मागायची होती नारदाला त्या वाल्याकडं. का सप्त्याचं नियोजन करायला गेले. अहो सहज गेले आणि त्याचा उद्धार करून टाकला. केले रामायण रामाधी. एवढा मोठा गुंड महर्षी करण्याची ताकद या संतात आहे. काय सांगू आता संताचे उपकार. आमच्या मोरेगावला सप्ताह झाला. सद्गुरू भगवान बाबाचं चरित्र 7-8 मिनिटात ऐका. 2 वाजून गेलेत आता. मोरेगावला सप्ताह होता. फार मोठा सप्ताह झाला. बा आता किती जरी मोठे सप्ते झाले तर ते माणसं बुका लावतात म्हणून त्याचं वर्णन करावंच लागतंय. त्याचं नाही वर्णन करा तर ते उतरेश्वर बुवा पांचाळ बुवा बुक्का लाईत नाहीत ना. कशाचं तेल टाकावं गाडीत म्हणून वर्णन करावं लागलंय. पण 30-40 वर्षापूर्वी जे सप्ते होते का त्या सप्त्यासारखा भारतात एकही सप्ताह नाही. एकही सप्ताह नाही. कारण सांगतो महाराज. तुमच्या लहानपणी गहू नव्हते, ज्वाऱ्या नव्हत्या, कन्या, आंबाड्या, घुगऱ्या याच्यावर सप्ते झाले. गोपाळ महाराजांनी सप्ते इतक्या परिस्थितीत टिकवले म्हणून त्या सप्त्यांना मोठं म्हणायचं. आता पैशाची कमीच नाही ना. काहीच कमी नाही. अहो लय नालायक बायकोच्या फॅरन लवलीसाठी पाईपलाईनचं ढेलही कायले. इतके पैसे झाले लोकांकडे. कमीच नाही कशाची कमी नाही पैशाची. आता खूप मोठे सप्ते. माझ्या जन्माच्या अगोदरचा सप्ताह असेल. माझा 83चा जन्म आहे. मोरेगावला पालकर नावाची एक व्यक्ती सरपंच होती. आमचा ड्रायव्हर आहे विष्णू उतरेश्वर बुवा. याच्या गावाला एक वामन महाराज नावाचे महान भगवत भक्त वैकुंठवासी भगवान बाबांचे ते टाळकरी होते. आमच्या परिसरात भगवान बाबा बोरकिनीला, मोरेगावला, आपलं ब्राह्मण गावला यायचे. नंतर महंत भीमसिंग बाबा हे ते सगळे महात्मे येऊन गेले. आणि भगवान बाबांनी दिलेलं सप्ताहाचं नारळ
ते वामन महाराजांनी आणलं होतं. ते याच्या गावचेच होते वामन महाराज. लहानसं गाव, कसा एवढा मोठा सप्ताह करायचा. ते लांबत लांबत गेलं आणि वैकुंठवासी नामनिष्ठ राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबा पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. करावं काय. नंतर तो सप्ताह मोरेगावला दुधनेचं पात्र आहे, दुधना नदी आहे, त्याच्यावर आता लोअर दुधना प्रकल्प म्हणजे वरून धरण झालंय वाकडीला, केदारेश्वर वाकडीला. तर खाली वाळवंटात सप्ताह ठेवला. ते इतका मोठा सप्ताह, त्या सप्त्यामध्ये भाकरी करायला 200 काठोटी होत्या. 200 बायका सकाळी 7 वाजता बसत, 200 बायका. तर 1 वाजता भाकरी करायच्या संपत. सकाळच्या 7 वाजल्यापासून 1 वाजूस तर काही बायका उठल्यात नाही, काही पाळीवाली बसायच्या, पण काही ना 8 दिवस आपली चूल सोडलीच नाही. काय सप्ताह असं. 18च्या पाठ्याची गिरणी होती. 18चा पाठा म्हणजे मोठी गिरणी. ती गिरणी दिवसात कितीतरी मन ज्वारी दळायची. अशी 8-8, 10-10 दिवसापासून ज्वारी दळणं सुरू होती. 100, 200, 250, 300 पोते ज्वारी दळलेली, पिठाच्या गोण्या भरलेल्या, भाकरी करायच्या. एक दिवस शनिवारचा दिवस, शेलूचा बाजार, आणि त्या बाजारी बीट 11, 11:30 वाजता बीट आटपलं आणि सगळी हमालं, काही गोरगरीब माणसं मोरेगावला त्या सप्त्यातल्या पंक्तीत जेवायसाठी आली. अहो मला कळतंय, मला माझ्या लहानपणचं मला कळतंय. एखाद्याच्या घरी जर कार्यक्रम असला ना, आमंत्रण एकाला जरी असलं ना, तर आम्ही लहानपणी मुद्दाम त्याच्या घराजवळून जाईत. आम्हाला वाटतं उरल्या जेवायला बलितेन, कारण चपात्या होत्या आणि खाला नव्हत्या, दुर्मिळ होत्या. आता जिंच्या पॅन्टीवाल्याला चपात्याचं जरी महत्व वाटत नसेल, पण आपल्या घरातल्या धोत्रावाल्या व्यक्तीच्या हृदयाला कान लावा, तुम्हाला कळम त्यांनी 72चा दुष्काळ किती भोगलाय. काय परिस्थिती असेल 72च्या दुष्काळात. अरे या 72च्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी, आजोबा पंजोबांनी मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले. फांदाची भाजी शिजवायची, मीठ टाकून पिळायची आणि तिचे पिळे मिठाच्या खड्यासोबत खायचे. काही नाही खाल्लं. अहो बाळातनीला पत नव्हती. आपल्या या बुजुर्ग ज्या जुनाट बायका होत्या, यायला फांदाच्या भाजीचे पिळे खायला दिले, पिळे लेकरायला जन्म दिला. इतकी परिस्थिती. पण त्या परिस्थितीत त्याने जमिनीला हात लावले नाही. तुम्ही बायकोच्या गन पावडर साठी विकू नका, हिशोबात राहा. बायकायला पण सांगतो, नवऱ्याला लय त्रास देत जाऊ नका. अहो ओली शेत्याला भजेतळी जाणं, तुम्ही कढईत इस्तू टाकायचं काम करायला, तर अशानं कसं होईल, आहे का नाही. हो, माणसानं गरिबी आल्यावर लाजलं नाही पाहिजे, श्रीमंती आल्यावर मस्ताडं नाही पाहिजे. शब्द दुसरा आहे पण वापरत नाही तो. असो काही माणसानं लक्ष्मीवर प्रेम केलं पाहिजे. या जगात पैसा, देव आणि संत याच्यानंतर महाराज शक्ती कोणती मोठी असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. अर्थ नावाची शक्ती. हे मंडप कशावर लावायचं आहे. आता आपलं कीर्तन झाल्यावर जेवायचं कशाला. वरून गहू पडतील का, वरून शिरा पडेल का, वरून भात पडेल का, वरणाचं आमटीचं साहित्य वरून पडेल का, त्याच्यासाठी पैसेच खर्च करावं लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी अर्थ नावाचा पुरुषार्थ टिकून ठेवला पाहिजे. 2 गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे. एक देशाची बाई, या पवित्र देशाची स्त्री झाकलेली असावा आणि पैसा झाकलेला असावा. लय नालायकाला आकली नाही तर डायरीच्या पुढून पैसे ठेवतात. सुंबळ्या, पैसा डायरीच्या पुढून ठेवत नसते, डायरीच्या मागून ठेवत असते. पैसा ही भगवंताची मालकीने लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी झाकलेली असावं. मला सांगा, आपली बायको लग्नाला पाठीत असताना, कार्यक्रमाला पाठीत असताना, आपण आपला जर वेळ नसेल तर आपण विश्वासू माणसासोबत पाठीतो. लक्ष्मी देवाची बायको आहे, पैसा देवाची बायको आहे. 500 रुपयाची नोट एका गुटक्याच्या पुडीसाठी पानपट्टीवर मोडायला आहे. काय वाटन त्या पंढरपुरातल्या मालकाला. कल्पना करा, पाऊस सुरुवातीला रिमझिम होता, आपल्याला कंटाळा आला, गेले 12 दिवस झाले पावसाचा थेंब नाही. आज काय परिस्थिती आहे. ही सगळी त्याच्या हातात आहे, आपल्या पोटाची अवस्था. तुम्ही निष्ठेनं सद्गुरू भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करा. बाबा, आज तुमच्या जन्मोत्सव सोहळ्याचं कीर्तन आहे, तुमच्या नामाचा आम्ही पवाडे गातो. एकच कृपा करा, आमच्या प्रांतात पाऊस पडा, हा परिसर सुखी होईल. एक जण म्हणला, महाराज आपल्याला पावसाहून काय करायचं. अरे म्हणलं, सुंबळ्या, भिकाऱ्याचं पण पावसाशिवाय टिकत नसतंय. हा, कोण करणार आहे सप्ते. एवढाले मोठे सप्ते अन्नदान करायचं, हे पावसाशिवाय होत नाही. सोयाबीन गुडघ्याच्या कमराला इतक्याला गेलेल्या सोयाबीन माना टाकल्यात. आता एकच भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना, त्यांनी गोड असा प्रांतात पाऊस पडावा. सद्गुरू भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना. कारण देव ऐकतो महाराज याच लोकांचं. पंढरपुरातला मालक याच लोकांचं ऐकतो. होय भक्ती केला
पुरवे धरावी ती इच्छा, या लोकांचीच फक्त ती शब्द ऐकतो. म्हणून आपण अशा संतांच्यात पुढे पाय पडा. बघा ती सगळी लोक आली, 400 450 लोक होती, 700-800 लोक होती. आणि तिकून खुपसा नावाचं गाव आणि इकून मोरेगाव, दोन्हीच्या मधात दुधनेचं पात्र आहे. सुंदरसा सप्ताह. सगळी माणसं जेवून उठले. ते स्वयंपाक घर होतं पत्राचं, तिथं असे चवळे टाकलेले, त्याच्यावर सगळ्या भाकरी टाकायच्या. आता फक्त वाढे मंडळी जेवायला राहिली होती, 100-200 माणसं. तितके लोक जेवणार होते. भाकरीचा चुरा होता, शाबीत एकही भाकर नव्हती. सगळ्याला असा चुरा चुरा घ्यायचा आणि वरून आमटी घ्यायची आणि जेवण करायचं होतं. तितक्यात वरून हे माणसं उतरताना पाहिले. त्याच्यातल्या एका व्यक्तीनं सद्गुरू भीमसिंग बाबांना सांगितलं, बाबा 700-800 माणसं उतरलेत, काय करायचंय? भाकरी करताना बायका उठल्यात. उद्याच्या पंक्तीची ज्वारी दळायला सुरुवात झाली. आता उन्हात भाकरी कोण करणार आहे? किती स्वयंपाक आहे? काय नाही, आपल्या 100-200 लोकाय पुरता भाकरीचा चुरा चरा, ताकडे तुकडे मोडलेल्या भाकरी येतात. आता काही शाबीत एकही भाकर नाही. एखादी शाबीत भाकरी आहे का रे? एक वारकरी उठले आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं, बाबा शाबीत भाकरी फक्त देवघरात आहे. ज्ञानोबराय तुकोबारायांचा फोटो होता. त्या फोटोच्या बाजूला सद्गुरू भगवान बाबाचा फोटो होता. या 3 फोटोच्या समोर एक नैवेद्य टेकलेला होता. तो नैवेद्य साबीत भाकरीचा होता. आणि त्या नैवेद्यासमोर वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबांनी डोळे झाकले आणि आपल्या गुरुवर यांची प्रार्थना केली. गुरुदेवा, तुम्ही दिलेला नारळ आहे, तुम्ही दिलेल्या प्रसादाच्या नारळाचा सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये मोठी मोठी श्रीमंत माणसं जेवून गेली. पण आता निष्ठेनं पोटासाठी लोकांच्या घरी चाकरी करणारी गरीब माणसं वेळ भेटेल अशा वेळात आता जेवण्यासाठी आली. या सप्ताहात जर अशी घोर गरीब माणसं उपाची जात असतील तर बाबा कसं करायचं? काय विनंती केली असेल सद्गुरू भीमसिंग बाबांनी, सद्गुरू भगवान बाबांची, आणि डोळे उघडे. काय साक्षात्कार झाला असेल महात्म्याचा. आणि महंत भीमसिंग बाबांनी सांगितलं, नामनिष्ठ मुक्त कैवल्य राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबाच्या पुढचा नैवेद्य हा बंदी भाकरी. या भाकरीचा चुरा करा आणि त्या भाकरीवर नेऊन टाका. स्वयंपाकघरात त्या सगळ्या भाकरीवर तो नैवेद्याचा चुरा टाकला आणि माणसं जेवायला बसले. 100-200 माणसं जेवतील इतक्याच भाकरीचा चुरा होता. हजारो माणसं जेवले तरी भाकरीचा चुरा संपत नव्हता. ही अन्नपूर्णेची कृपा, हे अन्नपूर्णेचं अधिष्ठान तिथं निर्माण केलं. त्या अन्नपूर्णेला आमंत्रित केलं. तिला आमंत्रित करण्याची ताकद सद्गुरू भगवान बाबांची आहे. ही सांगणारी माणसं अजूनही आमच्या प्रांतात जिवंत आहेत. हा सप्ताह सांगणारी अजूनही आमच्या प्रांतात माणसं जिवंत आहेत. ही ह्या लोकांची कीर्ती होती. ही सद्गुरू भगवान बाबांची कीर्ती. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. ज्ञानेश्वर माऊली